मित्रांनो, आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका. कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी होतो. जेवढा मोठा संघर्ष कराल तितकंच तुमचं यश शानदार असेल. शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता. एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियांवर संयम ठेवून आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो. पवित्रता, धैर्य आणि उद्योग हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही. ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे. मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो. एका वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात स्वतःला झोकून द्या. बाकी सगळं विसरून जा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा की गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत, त्यांना वाचावं लागतं. कधीकधी चांगले घडवण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. हार आणि जीत हे तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते.